नमस्कार मित्रांनो, मी विद्या तुमचे मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे, त्यामुळे मी कमी लेंथचा बनवलेला आहे. ही माझी 4 महिन्यांची मुलगी आहे आणि मी आता हिला फीडिंग करत आहे. कारण मी रात्री लेट झोपले होते, त्यामुळे सकाळी उठायला मला उशीर झाला. आता आम्ही दोघीजणी टाइम स्पेंड करत आहोत. हे बघा. आणि आता संध्याकाळचे 4:30 वाजले आहेत आणि मी अशी इथे लोळत आहे. ही माझी बहीण आहे. ही माझ्या बाळाला खेळवत आहे आणि आता दोघी खेळत आहेत मस्तपैकी. आता आम्ही सर्वजण मिळून टीव्ही बघत आहोत. आमच्या घरचा नेहमीच टीव्ही चालू असतो. आता मी रेडी होत आहे. संध्याकाळचे 6 वाजले आहेत, म्हणून आता फ्रेश होत आहे, केस विंचरत आहे. तुम्ही विचार करत असाल की हिला इतका टायमिंग स्वतःसाठी मिळतो कसा? तर माझ्या घरचे मला मदत करतात. ही माझ्या माहेरी आहे आता. आता मी तोंड धुत आहे, पण माझा फेस वॉश भेटत नाहीये, पण मी शोधत आहे. कमाल बघा, तिथेच आहे, पण मला काही दिसला नाही. असं आता मला भेटला आहे. आता मी तोंड धुते आहे. तुम्ही विचार करत असाल ही तोंड इथे का धुते आहे? तर मित्रांनो, आमच्याकडे बेसिन नाही आहे. तर मला इथे तोंड धुणे सोयीस्कर वाटते, कारण बाथरूम मध्ये तोंड धुतल्याने अंग उडते. आणि आता पहा, मी फ्रेश झालेले आहे आणि माझा चेहरा आता किती स्वच्छ आणि छान दिसत आहे. मित्रांनो, मी माझ्या चेहऱ्यावरती फक्त सनस्क्रीन वापरते, अजून बाकी काहीच नाही वापरत. ही नाईट क्रीम आहे आणि ही झोपत्या वेळी लावायची असते, पण मी लवकरच लावते आहे, कारण मी नंतर तोंड धुणार नाही आहे, थेट झोपायला जाणार आहे. या क्रीमचे नाव आहे रेटिनॉल, पण ही सर्वांना सूट होत नाही. ज्यांना सूट होईल त्यांनीच वापरावी आणि 25 नंतरच चालू करावी. मी ओठ हायड्रेट ठेवण्यासाठी वॅसलीन वापरते. चला मित्रांनो, आता टिकली लावून घेऊया. बघा मी आता कशी दिसते टिकली लावल्याने. सिंपल स्किन केअर रुटीनच बेस्ट आहे. चेहऱ्यावर जास्त प्रोडक्ट यूज केल्याने स्किन डॅमेज होण्याचे चान्सेस जास्त असतात. आता बघा मी तयार झालेले आहे. तर आता हा बघा माझा संध्याकाळचा नाश्ता आहे. विषय असा आहे की मी बाळाला फीडिंग करते, त्यामुळे मला नॉर्मल पेक्षा जास्त भूक लागते. खरं सांगायचं म्हटलं तर आमच्या घरामध्ये टीव्ही हा सर्वांनाच लागतो. टीव्ही बघता बघता टाइम कसा जातो ते समजतच नाही. पहा आता 10:15 वाजले. जेवणाचा टाइम झालेला आहे आणि मी हे स्वतःला वाढून घेतलेले आहे. जेवण हे माझ्या मम्मीने बनवलेले आहे आणि जेवणामध्ये आहे गरम गरम भाकरी, चवळीची आमटी आणि चण्याची पोळी. हे आम्ही तयार केलेले आहे. आंब्याचे लोणचे घरच्या घरी आणि ही आहे तोंडलीची भाजी. आता मी हे स्वतःला वाढून घेते. मस्त भाकरी खाऊन झालेली आहे आता आणि आता भात वाढत आहे. मित्रांनो, तुमच्याकडे माझ्या व्हिडिओला इम्प्रूव्ह करण्यासाठी काही स्किल असतील तर प्लीज मला शेअर करा. तुमच्याकडून मला सपोर्ट मिळेल याची मला आशा आहे. आता माझे जेवण झालेले आहे आणि ही बघा कशी खेळत. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू.